शितले काय करतेस? डबा घेत होते. हा घेतला. होय येते मी. शितले हा अगं किती चपात्या घेतल्या? किती म्हणजे? माझ्या पुरत्या. अगं मग चपात्या गेल्या कुठं? म्हणजे अगं ह्या तर 3 चपात्या शिल्लक आहेत. हा मग बरोबरच आहे की. 5 होत्या, 2 मी घेतल्या, 3 राहिल्या. हा? म्हणजे मी 5 चपात्या केल्या? हा मी आले तेव्हा तर 5 होत्या. मी 5 चपात्या केल्या होय. काय काके? अगं लक्ष कुठं आहे तुझं? अगं नाही मला वाटलं मी सगळ्यांसाठी केलंय का काय. नाही अगं गडबडीत राहिल्या असतील. अगं असं कसं गडबडीत राहत्याल? बघ बाई लक्ष दे. का लवकर म्हातारी होतीस बघ. ए गप्पे. येते मी. निघालीस वय? वय बर. एवढं कमी कशा? काय तर काय कळतच नाही बी. काय झालं होतंय? कसला विचार करताय? अगं मी फक्त शितलीसाठी चपात्या केल्या वाटतं. नाही चपात्या बरोबर केल्या होत्या. अहो हे सौरपाने आप्पा जेवले नाहीत का? नानाने ध्रुव डबा घेऊन गेले. शितलीने आपल्या तिघींसाठी चपात्या केल्या होत्या की. अगं पण मग 3 चपात्या कशा काय शिल्लक? असं कसं होईल? काय माहित बाई. हे घ्या. चहा आणू का? नको, आधीच लेट झालाय, जायचंय मला. बर मग फक्त नाश्त्यातच लिहिते. हा एक सकाळचा नाश्ता. फेडरेशनच्या कामाच्या सह्या पण मी ह्याच पेनानं करत असते. मामी मी डबा घेऊनच जातो. तुम्ही मस्त डबा न्याल व, पण व्हायला पाहिजे ना. झालं नाही का अजून? नाही ना. ठीक आहे. दुपारी जेवायलाच या घरी. नाही दुपार नाही जमणार, बाहेर खातो कुठेतरी. बर मग तुमच्या वाटणीचं मी बनवतच नाही काय. नाहीतर परवाच्या सारखं व्हायचं. तुम्ही इक्रमच्या घरी गेला होता तवा सारखं. तुम्ही काय जेवायला आला नाहीत. आणि उगच्या उग मी इथं 50 रुपये लिहून ठेवलं. कसंय तुम्ही जेवला असताना तर लिहिताना काय वाटलं नसतं. असं काही बरं दिसतंय भाई. हा म्हणजे कसंय स्वयंपाक केला असता पण तेलच संपलंय ना. आता जाते त्या पवारांकडं, सांगते काय तर हातापाया पडते आणि आणते तेल. काय करायचं मग आता? मामी हे धर, तेलाचा डबा आण. म्हणा ना तेलाचा डबा. 500 रुपये तिथे वय. अहो 1200 रुपयाला तेलाचा डबा आहे. 1200 बाकीचे उद्या देतो मग. म्हणजे आता अर्ध्यासाठी हातापाया पडायला लागलच की त्या पवारांच्या. मग आता पुरतं आणा, उद्या पैसे दिले की मग डबा आणा. तेवढंच करते. जाते सारखं त्यांच्या पुढं. सगळ्यांना बी कळू दे की फेडरेशनच्या अध्यक्षाच्या घरात खायला काही नाही म्हणून. आता असू द्या, काय करायचं आता. घरात तर कुणाला माझी किंमत नाही आणि 4 लोकांना आहे तर त्यांच्या पुढे काढा आमची आबरू. मामी अहो देतो उद्या पैसे मी. बघा द्या जमलं तर. येतो. थांबा येतय कुठं? सही करा इथं. कसंय उद्या जर का मी म्हणलं 500 रुपये दिलं नाही तर काय? हा यावर कसा चोख पाहिजे. करा सही इथं.
आणि हा, बाहेर काहीतरी आठवणीनं खाऊन घ्या बर का. कामाच्या नादात विसरून जाल. उगाच माझ्या जीवाला काळजी लागून राहते. जा बाई, जरा चहा ठेव. तुझे काय करतेस ना त्याला चुकीचं करतेस. तू न ग मला अक्कल शिकूस. अक्कल नाही शिकवत, पण हे सगळ्यांनाच महागात पडल. जा जा, चहा कर जा. मन महागात पडल. मम्मी, माणसाने एवढं बी अति करू नये की सगळ्याचीच माती होईल. अति बिती काय करत नाही हा. जशाच तसं वागायचं असतं. आणि तुला बरा त्यांचा पुळका येतो ग. चहा पिणारेस का? पिझ्झा तूच. सर, मम्मीच्या अशा वागण्याचा फायदा त्या शीतली होऊ नये म्हणजे मिळवलं. जेवला का? नाही, म्हणजे भूक नाही. भूक नाही? हा, आणि तो डबा. मला तर लई भूक लागली बाबा. म्हणजे नाही आणला ना डबा? नाही. का? अगं एवढ्या सकाळी लवकर कसं होणार ना? हा, माहित होतं मला तू डबा आणला नसशील म्हणून. हे घे. अगं पण तुझं जेवण. 2 डबे आणलेत, खा गप आणि ये जीव. आपण तू कधी जेवणार? माझं मी खाते की नंतर. मग आताच जेवून जा ना. नाही नाही, मला जायचंय. कुठं? काम आहे. काय काम आहे? आणि एवढी का गडबड करतेस? मी नव्हतो तेव्हा तर मागा लागली होतीस, आणि आता आहे तर पळतेस. लेक्चर आहे, येते मी. कधी? आता आहे, येते मी. शितले, काय? खरंच लेक्चर आहे ना? होय. बर, जा. हा, येते. आणि हे घेऊन जा. हा, ये जेवून घे. हा, बाय. जमे, हा भैया. काय करतो रे? भैया, अहो टॅलेंटला जरा कामात मदत करते. तू? हा. नको रे नको, बिचारा टॅलेंट कामाचा आहे. तुझ्या नादाला लागला तो बी बिघडेल. तुला जे काम जमते ती कर. जा, बातम्या काढ जा. शीतल काय करते बघ. भैया, अहो शीतल कॉलेजला गेली की मग साईन नाही वय. अरे हा, आणि तो आजा? आज त्याला दिलेल्या ड्युटीवर गेलाय. आणि आपलं सूर्य गेलाय की त्याला बघायला तो कुठं आहे ते. हा, कॉलिम सूर्या, कॉलिम. हा. हॅलो सूर्या, कुठं आहेस रे?
अरे ऑफिसच्या बाहेर आलोय. भैया सुरजा ऑफिसच्या बाहेरच आहे. असं म्हणतो. त्याला काय बँड लावायचं का आता आत बोलवायला? आत बोलव. ए तुला आत बोलवायला काय बँड लावायचा काय? भैया बोलवत आहेत, आत ये. हा आलो आलो आलो. सुरजा हा कुठे गेल तर? आज कुठं कामाला जातो ती बागा गेलो होतो. काय कळलं का? होय, आधी 2-4 ठिकाणी काम मागे गेला होता, पण काम मिळालं नाही. फक्त 8 दिवसासाठी कोण काम देणार त्याला. मग आता काय करतोय त्यो? खाणीवर जातोय, साळुंक्याच्या खाणीवर बर्फ फोडायची आणि ट्रॅक्टर भरायचं काम आहे. काय आज असलं काम करतोय? आता हो तर. देर यू आर सुरजा. असलेच काम पाहिजे त्याला. आईला मानलंय या मामीला. मामीनं आजाला जेलमध्ये खडी फोडायला भले पाठवलं नसेल, पण असं तिने खडी फोडायला लावलंच. वा. ह्या पेची जेव्हा द्या. ठीक आहे, 1 रुपये. झेरॉक्स द्या. शीतल, तू इथं कशी काय? इथं म्हणजे इथं काय करतेस? ती कमवान शिका योजना आहे ना, त्यात नाही तर काम चालू केलंय. का? नाही म्हणजे तुला काय गरज आहे काम करायची? आता गरज असल्यावरच काम करायचं असं काही नियम आहे का? अगं तसं नाही, पण हे बघ, आपण आपलं कमवलेलं कधी बी बरं. स्वावलंबी असलेलं चांगलंच की, हाय का नाही? हा बरोबर आहे. आणि म्हणलं हितलं हितच आहे तर करावं काम. कधीपासून करतेस? आताच 2 दिवस झालेत. म्हणलं येळ आहे तर करावं काम, तेवढंच घरच्यांना बी मदत. चांगलंय, गावातनं नुसतं म्हणजे घरी असंच नुसतं बसण्यापेक्षा हे कवा बी चांगलंय. आणि इथं काम बी लई नसतंय. दिवसातनं फक्त 2-3 तासच करणार आहे. असं होय, चांगलंच आहे बघ. म्हणजे मला आवडलं बघ. अगं मला घरातल्या कामात येच मिळत नाही ना, नाहीतर मी बी कुठेतरी जॉब करणार होते. हा, आणि तुला तर लगेच कुठं बी मिळेल. हा ते तर आहेच. आणि मी बोलत काय बसले, झेरॉक्स काढायचं राहिलंच की. कुठल्या पानांचं पाहिजे? ते पान दुमडून ठेवलंय बघ, 11 ते 25. हा
बाबा थांबा मी आलो या तर का बाजूला द्या इकडे. ओ फौजी, झालं का काम? नाही अजून थोडा वेळ लागेल. थोडं म्हणजे किती? अर्धा पाऊण तास लागेल. हा अच्छा. ए आजचं काय आजचं घरी जा, मी झाल्यावर फोन करतो तुला. नाही नको, थांबते मी. कशाला? जा की तू, येतो की मी. नाही थांबते की मी. शितले तू थांबून काय करणार आहेस? घरी जाऊन तरी काय करणार आहे? अगं तसं नाही, पण घरी जा ना मग. जाऊ की आपण. बघ ऐक जरा, माझं थोडंसच राहिलंय. हा झालं मी लगेच येतो ना. थोडंच राहिले ना, मग कशाला जा म्हणतोस? होईल की लगेच, मग जाऊया एकत्र. शितले उगाच येड्यात करू नको. एखादा दगड बिगड लागायचं चुकून, म्हणून म्हणतोय जा. काय नाही लागायचा, बसले मी इथंच. बरं थांब. तू आवर लवकर, थांबले मी. काय झालं? काय नाही, बघू. नाही काय झालं. लक्ष देऊन काम करता येत नाही वे? किती लागले बघ की. अगं नाही जास्त लागलेलं ते, जास्त नाही लागलं म्हणे. थोडस जाई. रक्त बघ किती येते. अगं ते चुकून, सॉरी. शितले उगच तुला मायामुळे त्रास झाला ना. ओ फौजी, आता तुझं माझं असं काय नाही. जे काय आहे ते आपलं असं, आपल्यासाठी असं. तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मी तुझ्या बरोबर असेल. आणि आता जे काय असेल ना, त्याला दोघांनी मिळून सामोरं जायचं.